जबरदस्त टॉपिक शिकणार आहे. कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये जावा डेव्हलपर सीनियर असो, ज्युनियर असो, फ्रेशर असो, कोणीही असो, कुठलाही इंटरव्ह्यू असो, कितीही एक्सपिरियन्स असो, याच्यावरती डिस्कशन होणारच. कशाबद्दल बोलतोय आपण? काही लोकांना ऑलरेडी माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. नसेल तर ऐकून घ्या. कोणतं? जावा 8 फीचर्स. जावा 8 किंवा जावा 1.8 दोन्ही एकच आहे. बरोबर? कन्फ्युजन नकोय. मी बघतो इंडस्ट्रीमध्ये पण आणि इकडे पण एज्युकेशनमध्ये पण मुलांचं कन्फ्युजन असतं जावा 8 आणि जावा 1.8. तर ॲक्च्युली ओरॅकलनंच थोडं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला तुमचा पण काही जास्त दोष नाहीये. तर ओरॅकलनं थोडं वर्जनिंग सिस्टीम आधी वेगळं केलं होतं, आता नंतर वेगळं केलं. जावा 8 नंतर त्यांनी काय केलं, हे पॉईंट वगैरे काढून टाकलं, सरळ मग जावा 9, जावा 11 असं म्हणायला. पण पहिलं कसं होतं, ॲक्च्युली सिस्टीममध्ये 1.8 आणि म्हणताना रिलीज करताना ते जावा 8 असं म्हणायचं. त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं डेव्हलपर्स. तर मला काय सांगायचं याच्यामध्ये, इंटरव्ह्यूसाठी आपण काम करतोय बरोबर, इंटरव्ह्यू परफेक्ट झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जावा 8 असं जास्त बोललं जातं. पण जर तुम्ही कोणाला विचारलं की जावा 1.8 आणि जावा 8 म्हणजे काय, तर सिम्पल ॲक्च्युली यूज करताना प्रोग्रामॅटिकली हे दिसतं तुम्हाला दिसताना, पण म्हणताना जावा 8च म्हणायचं आपलं. ठीक आहे. पण तिथून पुढे कन्फ्युजन दूर केलेलं आहे जावा टीमनी की बाबा जावा हे पॉईंट वगैरे आम्ही म्हणणार नाही. आम्ही डॉक्युमेंटेशनमध्ये पण फॉर एक्झाम्पल आता स्टेबल व्हर्जन जावा 25, तर डॉक्युमेंटेशनमध्ये पण जावा 25 म्हणतात आणि तुम्हाला प्रोग्रामॅटिकली पण मार्केटिंगमध्ये पण जावा 25 दिसतं. त्यामुळे हे कन्फ्युजन आधी होतं, आता नाही. ठीक आहे. तर त्यांनी ते बघूनच परत रिझॉल्व्ह केलं. तर जावा 8 हा माइलस्टोन इथे लिहिलेला आहे मी. ए माइलस्टोन इन जावा हिस्ट्री. जावाच्या हिस्ट्रीमधला एक माइलस्टोन आहे. कोणता? जावा 8. जावा 8 कधी रिलीज झालं? 2014 मध्ये, 2014 मध्ये. LTS म्हणजे काय? लॉंग टर्म सपोर्ट. लॉंग टर्म सपोर्ट. तर मिलियन्स ऑफ प्रोजेक्ट, जगामध्ये मिलियन्स ऑफ जावाचे प्रोजेक्ट तुम्हाला हेच वर्जन यूज करताना दिसतील 1. आज सुद्धा असं म्हटलं जातं कोणताही नवीन प्रोजेक्ट बनवताना की बाबा मिनिमम वर्जन प्रोजेक्टचं, जावाचं वर्जन कोणतं घेशील तू? मिनिमम 8 किंवा 1.8. सेमच आहे दोन्ही. जावा 8च्या आधी वापरू नको. ओके. त्याला रिझन आहे, कारण हा माइलस्टोन आहे. जबरदस्त रिलीज होत आहे. आता तुम्ही बघा काय काय होतं याच्यामध्ये. जसं की तुम्ही बघता जावा 8च्या आधी जावा 7 होतं, जावा SE 7. SE म्हणजे काय? स्टँडर्ड एडिशन. जावा 7 म्हणजे ते स्टँडर्ड एडिशनच असतं. बरोबर. तर बघा 2011 मध्ये काय रिलीज झालं? जावा 7. त्याच्यानंतर कधी रिलीज झालं? आता जर तुम्ही बघितलं ना, प्रत्येक 6 महिन्याला जावाचं नवीन व्हर्जन येतं. बरोबर. आता 25 नंतर 26 येईल. सप्टेंबरमध्ये 25 आलं, आता मार्चमध्ये 26 येणार म्हणजे येणार. जावानं ठरवले की आम्ही 6 महिन्याला प्रत्येक आम्ही नवीन व्हर्जन रिलीज करणार. आणि मोस्ट याच्या आधीचं 21 हे LTS लॉंग टर्म सपोर्टवालं. आणि तुम्ही कोणतं यूज करता प्रोजेक्ट इंडस्ट्रीमध्ये? तुम्हाला समजा चान्स मिळाला की नवीन स्क्रॅच प्रोजेक्टवर तुम्हाला बनवायचं आहे किंवा एक्झिस्ट प्रोजेक्टला अपग्रेड करायचं आहे. असंही होतं ना, जावा 7 वर प्रोजेक्ट आहे, तो अपग्रेड करायचा आहे जावा 8 वर. बरोबर. पण आता मी सांगतो कमीत कमी तुम्हाला जावा 17 यूज करायला पाहिजे नवीन प्रोजेक्टसाठी. पण जावा इज बॅकवर्ड कॉम्पॅटेबल. बरोबर. आता जावा 25 जरी यूज केलं तर जावा 8चे सगळे फीचर ऑलरेडी त्यात आहेतच. बरोबर. असं नाही की जावा 25 वेगळं आहे. म्हणजे ऑलरेडी सगळं असतं, फक्त नवीन काय काय ऍड केलं जातं प्रत्येक व्हर्जनमध्ये. तर बघा जावा 8 फर्स्ट टाइम जावानी, सगळ्यांना असं वाटायचं जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज.
पण जावा 8 नंतर हिला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणणार नाही. इट इज नॉट ओनली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, याच्यामध्ये फंक्शनल प्रोग्रामिंग पण आलं. का आणलं? कारण बाकी कॉम्पिटिशन आहे. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द रिझन इज कॉम्पिटिशन आहे आणि डेव्हलपरचा कल वाढलेला. फंक्शनल प्रोग्रामिंग इज स्ट्रेट फॉरवर्ड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग आता जावानी तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि फंक्शनल दोन्ही करू शकता. पायथनमध्ये ऑलरेडी होतं, जावा स्क्रिप्टमध्ये ऑलरेडी होतं. मग कॉम्पिटिशनमध्ये राहायचं तर जावानी पण जबरदस्त आणलं फीचर जावा 8मध्ये, फंक्शनल प्रोग्रामिंग. तर फंक्शनल प्रोग्रामिंगच्या अंडर बरेचसे कॉन्सेप्ट आले आणि आउट ऑफ दॅट अजून पण काही फीचर्स ॲड केले, ते पण आपण डिस्कस करणारच आहे. पण मला मेजर याच्यात जावा 8 मध्ये डिस्कस करायचं आहे. तुम्ही कोणताही प्रोजेक्ट बनवा, इंडस्ट्रीमध्ये जाऊन नवीन प्रोजेक्ट बनवत असाल तर LTS व्हर्जन यूज करायचं. जावा 8 नंतर 11 आहे 17 आहे, बरोबर. आता 17 नंतर 21 नंतर 25 हे LTS व्हर्जन आहेत. कधीही इंडस्ट्रीमध्ये असे मायनर व्हर्जन्सवरती प्रोजेक्ट बनत नाहीत, बरोबर. तर हे LTS लॉंग टर्म सपोर्टवालंच यूज होतं, कारण हे स्टेबल असतं आणि याच्यासाठी सपोर्ट पण असतो. कारण आता तुम्ही पर्सनल प्रोजेक्ट बनवता, तुम्हाला सपोर्टची गरज पडत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम झाला की ओरॅकल, OpenJDK जे काय आहे वेंडर्स आहेत त्यांचा सपोर्ट भेटतो, ठीक आहे. कारण मोस्ट प्रॉबेबली तुम्ही फ्रीमध्ये यूज करताय, पण इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये पेड व्हर्जन्स यूज केले जातात. डिपेंड्स अगेन, की असं कंपल्सरी नाही की फ्रीच यूज केलं जातं, त्यांच्या मनावर आहे, ठीक आहे. तर बघा जावा 8 मध्ये काय असं आलं याचं डिटेलमध्ये बघू आपण. तर फर्स्ट टाइम प्रोग्रामिंग, फंक्शनल प्रोग्रामिंग, इम्पेरेटिव्ह स्टाईल आणि डिक्लेरेटिव्ह स्टाईल दोन प्रकारे. आतापर्यंत इम्पेरेटिव्ह स्टाईलनी प्रोग्राम करतो, आता डिक्लेरेटिव्ह म्हणजे कोड हा डिक्लेरेटिव्ह दिसणार, स्ट्रेट इंग्लिश लँग्वेज सारखा तुम्हाला, की असं असं आहे, असं असं आहे आणि समजायला पण सोपं जाणार की असं असं केलेलं आहे. हां, नवीन प्रोग्रामरला जावा 8 थोडं डिफिकल्ट वाटतं, कारण त्याला माहिती नसते. पहिल्यांदा जावा म्हणजे असं असं क्लास बनवणे, ऑब्जेक्ट बनवणे, हे बनवणे, त्याला ऑलरेडी असं माहीत असते, मेथड्स अशा बनवायच्या, मेथड कॉल करायचे, ऑब्जेक्ट. पण हे नवीन आहे त्याच्यासाठी, त्यामुळे त्याला थोडं पचण्यासाठी वेळ लागतो या गोष्टी. पण एकदा पचलं की जबरदस्त आहे आणि परफॉर्मन्स, स्टँडर्ड, नंबर ऑफ लाईन्स जबरदस्त. म्हणजे तुम्ही आता हे लॅम्बडा वगैरे यूज करता, स्ट्रीम API, आणि तुम्ही 10 लाईनचा कोड एका लाईनमध्ये लिहू शकता. 90% कोड कमी होतो. विचार करा, जबरदस्त आहे. आणि हे जर तुम्ही यूज केलं तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुम्ही ऑलरेडी इम्प्रेस केलं, इंटरव्ह्यूमध्ये ऑलरेडी इम्प्रेस केलं, ठीक आहे. तर काय काय इंट्रोड्यूस झालं याच्यामध्ये? पहिली गोष्ट, मेजर गोष्टी मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, जावा 8 मध्ये तुम्हाला जे मेजर आहे, इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जावा 8चे कोणते कोणते फीचर्स आहेत, तर तुम्ही काय काय सांगणार? फर्स्ट, सिक्वेन्शियली सांगायचं आपल्याला. फर्स्ट, डिफॉल्ट मेथड्स. डिफॉल्ट मेथड कशामध्ये? इन इंटरफेस. जावा 8 यायच्या आधी जर तुम्ही कोणाला बोलला की अरे इंटरफेसमध्ये मेथड लिहिता येते का, तर ते तुम्हाला येड्यात काढतील. इंटरफेसमध्ये मेथड लिहिता येते काय बोलतो? पण जावा 8 नंतर लिहिता येते, इंटरफेसमध्ये पण मेथड्स लिहिता येतात. कोणत्या टाईपच्या? डिफॉल्ट. आणि अजून एक टाईपची कोणती? दुसरी एक मेथड स्टॅटिक. स्टॅटिक मेथड पण लिहिता येणार, प्रायव्हेट मेथड पण लिहिता येणार. ऑफकोर्स डिफॉल्ट मेथड्स आल्या म्हणजे त्याचं काही बिझनेस लॉजिक तुम्ही सेपरेट करण्यासाठी प्रायव्हेट मेथड जसं क्लासमध्ये लिहितात तसं लिहिता येतं. तर डिफॉल्ट मेथड इन इंटरफेस, स्टॅटिक मेथड इन इंटरफेस, जबरदस्त फीचर आलं. 2 नंबरचं फीचर, 2 नंबरचं फीचर तुम्ही काय सांगणार? ऑप्शनल क्लास. ऑप्शनल नावाचा एक जबरदस्त क्लास आलेला आहे, जावा 8 मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यांनी खूप ब्युटिफुल,
खूप सुंदर पद्धतीने नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल करता येतं. असा कोणताच जावा डेव्हलपर नसणार आहे ज्याला कधी नल पॉइंटर एक्सेप्शन आलं नाही. लाईफ फेमस एक्सेप्शन आहे, म्हणून तर त्याच्यासाठी फेमस एक सेपरेट क्लासच काढला. याच्यामध्ये डिटेल आपण बघणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जावा 8 फीचरचे इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न काय विचारला जातो, जावा 8 फीचरचे एक्सपिरियन्स्ड असाल तुम्ही तर विचारला जातो की कोणते कोणते फीचर्स यूज केले. बरोबर. तर असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही यूज केलेच असतील. त्यांना हे म्हणायचं असते की कोणते कोणते यूज करू शकतो. तुम्ही यूज जरी नसतील केले तरी तुम्हाला ते माहीत पाहिजे आणि तुम्ही सांगू शकता की बाबा मी असं असं मला सांगायचं. बरोबर. ऑप्शनल क्लासचा यूज काय, ठीक आहे. आणि तुम्ही जर आता काम करत असाल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ जावा डेव्हलपर, ऑफकोर्स तुम्हाला 100% हे यूज करायचे. बरोबर. आणि करायचंय म्हणजे काय, बिझनेसमध्ये हे रिक्वायरमेंट असतेच, करता येतं, ठीक आहे. ऑप्शनल क्लास, त्याच्यानंतर काय सांगणार, नेक्स्ट लॅम्बडा. लॅम्बडा एक्सप्रेशन्स, लैम्बडा एक्सप्रेशंस जबरदस्त. इट इज मतलब मेरा फेवरेट है लैम्बडा. बराबर. ऑप्शनल क्लास तो है ही, वो छोटा है. लैम्बडा बहुत बड़ा इम्पैक्ट लेके आया. ठीक आहे. लॅम्बडा एक्सप्रेशन मुळे तुम्ही काय करू शकता, इम्प्लिमेंटेशन देऊ शकता इंटरफेसचा डायरेक्ट. बट तो इंटरफेस हा फंक्शनल इंटरफेस असायला पाहिजे. म्हणजेच त्याच्यानंतर दुसरं तुम्ही ऑफकोर्स सांगणार की फंक्शनल इंटरफेस. फंक्शनल इंटरफेस म्हणजे काय, असा इंटरफेस ज्याच्यामध्ये सिंगल अबस्ट्रॅक्ट मेथड आहे. इंटरफेस मध्ये असतं काय, अबस्ट्रॅक्ट मेथड्स असतं, राईट. पण असा इंटरफेस ज्याच्यामध्ये एकच अबस्ट्रॅक्ट मेथड आहे त्याला म्हणायचं फंक्शनल इंटरफेस. मग हे जावा 8च्या आधी पण होतं का, होतं. बट ह्याला ऍक्च्युली नाव दिलं गेलं जावा 8 मध्ये आणि त्याला तुम्ही अनोटेशन पण देऊ शकता फंक्शनल इंटरफेस, जेणेकरून नंतर कुणी त्याच्यात ऍड करायला लागलं की कंपाईल टाइम एरर येते. ठीक आहे. चौथा, नेक्स्ट तुम्ही काय सांगणार, फंक्शनल इंटरफेस नंतर मेथड रेफरन्स. खूप सुंदर, खूप सुंदर. मेथड रेफरन्सेस, मेथड रेफरन्सेस किंवा कन्स्ट्रक्टर रेफरन्सेस. बरोबर. यालाच मी ऑर मध्ये असंही लिहू शकतो की कन्स्ट्रक्टर रेफरन्सेस. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मेथड रेफरन्स काय यूज करायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. कन्स्ट्रक्टर रेफरन्स कधी यूज करायचं. आता ऑलरेडी एखादी बिल्ट इन मेथड आहे जी तुम्हाला यूज करायची, त्याचं परत इम्प्लिमेंटेशन द्यायची गरज नाही, तर मेथड रेफरन्स यूज करून तिला तुम्ही कॉल करू शकता. जबरदस्त. सबसे बड़ा, सबका भाई आ गया आप, स्ट्रीम्स एपीआई. ठीक है. स्ट्रीम्स एपीआई, लैम्बडा, देखो ये दोनों एक साथ है ना, ये दोनों को तोड़ नहीं सकते. लैम्बडा के साथ फंक्शनल दोनों है, फंक्शनल इंटरफेस और लैम्बडा कनेक्टेड है. जब जब लैम्बडा लिखोगे तब तब फंक्शनल वहां पर आएगा ही. और ये स्ट्रीम्स एपीआई में बहुत हेवीली यूज किया है किसका, लैम्बडा का और फंक्शनल इंटरफेस का. ये फंक्शनल इंटरफेस में कुछ इनबिल्ट फंक्शनल इंटरफेस दिए हुए हैं जिसका यूज इधर किया गया स्ट्रीम्स एपीआई में. और स्ट्रीम्स एपीआई इतना जबरदस्त है और कलेक्शन को मैनेज, हैंडल, मैनिपुलेट करने के लिए इतना आसान कर दिया. और इसमें बहुत कुछ, जैसे कि पैरेलल प्रोसेसिंग कर सकते हो, पैरेलल स्ट्रीम बना सकते हो, कलेक्शन में जो प्रोसेसिंग होता है कलेक्शंस में. और कोई भी ऐसा प्रोजेक्ट है ही नहीं दुनिया में जावा का जिसमें कलेक्शन यूज नहीं होता है. अगर आप जावा डेवलपर है तो आप मेरी बात मानोगे. कितना आपको कलेक्शन के साथ, कलेक्शन में क्या क्या हो सकता है, लिस्ट हो सकता है, मैप हो सकता है, सेट हो सकता है. ये बहुत ज़्यादा यूज होने वाले कलेक्शन. लिस्ट और मैप तो सबसे, मतलब आप बात ही मत करो, सबसे ज़्यादा यूज होने. ठीक है. और लास्ट एक फीचर बोलना है आपको
जो कि है 7th वाला, मैं बोलूंगा डेट एंड टाइम एपीआई। बहुत मेजर फीचर है, बहुत ज्यादा बच्चे बोलते नहीं इंटरव्यू में, इसके और नाम ही नहीं लेते। ज्यादातर इतना तो बोल देते हैं भाई ये डिफॉल्ट मेथड है इंटरफेस में, लैम्बडा फंक्शनल स्ट्रीम वगैरह बता देते हैं, लेकिन ये भूल जाते हैं। लेकिन ये भूलना नहीं है भाई, तो वही पकड़ेगा, वो इंटरव्यूअर को पता होता है यार, सब लोग तो ये बताते, ये वाला ये बताता है कि नहीं। तो यहाँ पर जोड़ा डेट एंड टाइम एपीआई आपको जरूर बोलना है। तो जावा 8 के पहले बहुत कुछ प्रॉब्लम्स थे डेट और टाइम के साथ डील करने में। जावा में बहुत कन्फ्यूजन था डेवलपर के बीच में। एक यूटिल डेट क्लास था, फिर एक कैलेंडर वाला क्लास था, कौन सा कब यूज़ करना है, किसके क्या लिमिट, बहुत खिचड़ी था। तो जावा डॉट टाइम पैकेज आ गया। कौन सा पैकेज, नया पैकेज बना दिया उन्होंने एक टाइम के लिए, और जोड़ा। तो लोग क्या करने लगे डेवलपर्स, थर्ड पार्टी डेट टाइम यूज करने लगे लाइब्रेरी जैसे कि जोड़ा। तो जोड़ा फेमस हो गया, तो जोड़ा के ही यूज करके जावा ने उसको इंटीग्रेट किया जावा डॉट टाइम में। उसके ऑन टॉप ऑफ दैट कुछ फंक्शंस मेथड्स बनाए और उसको रिलीज किया जावा 8 की। तो इससे क्या होगा, टाइम मैनेजमेंट का, जैसे कि जोन्स होते हैं अलग अलग कंट्री में, जब अलग अलग टाइम होता है, जोन के साथ कैसे मैनिपुलेट करना है, जोन्स के साथ कैसे इंटरेक्ट करेंगे, ये बहुत गड़बड़ था। तो जोन्स वगैरह सब कुछ कंसिडर करके जावा ने ज़बरदस्त एक एपीआई बनाया डेट एंड टाइम। तो ये सारी चीज़ें जावा 8 में इतना ब्यूटीफुल है, जैसे कि यहाँ पर कुछ मैंने डिफॉल्ट मेथड लैम्बडा और स्ट्रीम एपीआई बताया हुआ है। तो आप देख भी सकते हो 2011 में जावा 7 आया और 2014 में जावा 8 आया, मतलब 3 साल लगे हैं। बहुत काम किया है भाई लोगों ने, बहुत काम किया। किसने बहुत काम किया, जावा टीमने इतना काम केलं याच्यामध्ये। किती वेळ लागला, 3 वर्ष, 3 वर्ष लागले बाबा। जावा 11 पासून जावा 14 ला एलटीएस व्हर्जन रिलीज करण्यासाठी 3 वर्ष लागले। सॉरी, हा 2011, हा जावा 7 पासून 8 पर्यंत यायला किती वर्ष लागले, एकच व्हर्जन रिलीज झाले नेक्स्ट, पण 3 वर्ष लागले। आता प्रत्येक 6 महिन्याला होतं, म्हणजे खूप काम केलेलं आहे त्यांनी। तर काम केलेलं आहे म्हणजे हे काम छोटे आहे का, इतकं सारं केलेलं आहे ऑलरेडी। म्हणून जावा 8 बेंचमार्क मिनिमम व्हर्जन आहे, याच्या वरती कोणतंही यूज करा तुम्ही, पण जावा 8च्या आत जाऊ नका, नाही तुम्ही ऑलरेडी आउटडेटेड आहे मग, ठीक आहे, करूच शकणार नाही। कारण का, पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे काय, पहिलं काय होतं, एक कोर असायचा कम्प्युटरमध्ये प्रोसेसरमध्ये, पण आता बघा ना तुम्ही किती कोर आहे, 4 कोर। 4 कोर तो नॉर्मल होता है अभी, 8 कोर 16 कोर 32 कोर के प्रोसेसर आ गए। तो उसके लिए कुछ तो होना चाहिए ना भाई, तो ये सब उसके लिए कंफर्टेबल। तो इस तरीके से जावा 8 का है, मैंने बस ओवरव्यू दिया, तुम्हाला सांगितलं की बाबा जावा 8 काय आहे, कसं आहे, किती इम्पॉर्टंट आहे, काय काय फीचर्स आहेत। पण हे फीचर्स तुम्हाला डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये फिरून फिरून प्रश्न विचारले जातात, बरोबर, आणि हे जबरदस्त करायचं आहे, याचं जबरदस्त करायचं, म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू पण जबरदस्त जाणार, पॅकेज पण जबरदस्त, आणि फ्लोअरवरती नंतर जॉईन केल्यावर काम पण जबरदस्त।